अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील कामात तब्बल 9 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे उघड आरोप झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा घोटाळा 9 कोटीवरून 27 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी वर्तवली आहे. सदर घोटाळा हा मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी उघडकीस आणला असून या संबंधित ठेकेदार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. ठेकेदारावर हा गुन्हा काही राजकीय नेत्यांच्या राजकारणामुळे अद्यापही गुन्हा दाखल झाला नव्हता. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या बाबीचा पाठपुरावा करून ठेकेदारावर सदर गुन्हा हा दाखल करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन 4 वरिष्ठ अधिकारी व 3 कंत्राटदार अशा 7 जणांविरुद्ध कलम 406, 409, 417, 420, 468, 471, 120 ब, भादवी 1860 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून फिर्यादी गौरव प्रकाशराव बोबडे, सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला नोंदविला आला आहे. दिनांक 1 मार्च 2011 ते दिनांक 31 मार्च 2012 दरम्यान उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्या द्वारा निर्मिती व उभारणीच्या कामात करार दरम्यान लोखंडी पाईप व इतर साहित्य आणण्यासाठी अति प्रदान करून व शासनाची दिशाभूल करून साहित्य आणण्याचे बिल दाखवून शासनाला कोट्यावधीचे नुकसान पोहोचविण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी उघड केली आहे. हे प्रकरण शेतकऱ्यांचे भले साधण्यासाठी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या उमा बॅरेज प्रकल्पाला नवीनच 760 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली व मागील झालेला भ्रष्टाचार हा आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रयत्नामुळे उघडकीस झाला. या प्रकरणाचा अधिक तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे वळविण्यात आला असून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीही सुरू आहे. दादा, उमा प्रकल्पाचा महाघोटाळा तुम्ही उघडकीस आणला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यावर काय का तुमच्या प्रतिनिधी नात्यानं आपण काय कारवाई करणार? कारवाई मी नाही करणार, प्रशासन काय कारवाई करणार? प्रशासन करणार. संबंधित हे जे धरणं आहे, स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर 2008 मध्ये अजितदादा पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तातडीनं त्यांचं भूमिपूजन करून त्यांचं काम सुरू केलं होतं आणि त्यावेळेचे असलेले भांबल साहेब आणि हा जो ठेकेदार आहे गंगाधर रेड्डी नावाचा, यांनी हे ते काम मिळवलं आणि काम सुरू असताना त्यातनी ऍडव्हान्स देण्याची पद्धत होती त्यावेळेस अजितदादा असताना. तर त्यांनी जे पैप दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी अधिकचे पैप दाखवून तो ऍडव्हान्स घेतला, पण जागेवर तिथं पैप नव्हते. तर ते प्रकरण 12 मध्ये घडलेलं आहे. 12 पासून मला याचा सुगावा लागला होता, याचा मी पाठपुरावा करत होतो. पण त्यावेळेस सरकार वेगळी होती म्हणून आपल्याला पाहिजे तसं त्यातनी यश आलं नव्हतं. पण मला एका ज्येष्ठ आमदारांनी सांगितलं की तू आज जर हे प्रकरण उघडकीस काढलं तर हे या चौकशी भवऱ्यात अडकून जाईल आणि हे काम ते होणार नाही. तर तू पहिले तुझी हे करून, मग मी त्या लंगापूर धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली 707 कोटीची आणि नंतर परत या प्रकरणाला हात घातला. तर ऍडव्हान्सचं जे पैपा यांनी एक्स्ट्रा दाखवून बिल रेकॉर्ड केलं होतं त्याचा हा घोटाळा झालेला आहे. पण आता याचं आपण पोळ्याच्या दिवशी आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला. या गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी, कलेक्टर, SP आणि ठाणेदाराशी माझं बोलणं झालेलं आहे. ज्या दिवशी खोळदचा पोरगा आपला नदीत वाहून गेला होता त्या दिवशी मी सांगितलं की मी लागेल तर स्वतः तिथं जातो, तुम्ही पहिले याच्यावर गुन्हा दाखल करा, आणि त्या दिवशी याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला. पण तरीही काही लोक ठेकेदार वगळण्याचं काम करून राहिले होते आणि फक्त अधिकारी लोकांवर कारवाई करत होते. पण गंगाधर रेड्डी आणि अधिकारी हे संगनमताचं काम आहे. याच्याही अगोदर गंगाधर रेड्डीनं महसूलचा पैसा डुबवला होता. त्यांनी आपल्या इथे खदान केल्या होत्या हे डॅमचं काम करायसाठी. तर त्याचा महसूल त्यांनी भरला नव्हता. तर आपण त्यावेळेस प्रकरण उचललं होतं आणि त्याच्या 3 प्रॉपर्ट्या मूर्तिजापुरात आहे, 3 शेत, त्याच्यावर आपण ते बोजा चढून दिलेला आहे. तर आता याची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखेच्याकडे दिलेली आहे. यामध्ये अजून आता तथ्य बाहेर येणार आहे, बारीक सारीक गोष्टी येतात, अजून आपल्याला माहित पडणार आहे.
आणि याची व्याप्ती मोठी राहणार आहे. शासनाचा 1 रुपया डुबू देणार नाही. त्यांच्या प्रॉपर्टी आपण अटॅच करू आणि कायदेशीर त्यांच्यावर आपण कारवाई करायला आणि हक्क काढायला. धन्यवाद. खरोखरच या घोटाळ्यावर पुढील चौकशी होईल काय व दोषी असल्यावर कारवाई होईल काय हा प्रश्न नागरिकात निर्माण झाला आहे. रिपोर्टर धनराज सपकाळ, कॅमेरामन नरेंद्र वाडणकर, अकोला.